माझी आई एक राक्षसी होती, पण जिने तिला मारले तोच एकमेव जीव होता ज्याने माझ्यावर कधी प्रेम केलं. जोपर्यंत मी तिच्या घराच्या पार्किंगमध्ये पोहोचलो नाही, तोपर्यंत मला माझ्या नवीन ग्राहकाची ओळख पटली नाही. ते घर माझ्या बालपणीच्या घराच्या अगदी शेजारी होतं. जेव्हा मी 6 वर्षांचा होतो, तेव्हा मी तो परिसर सोडून गेलो होतो आणि मला तिथलं फार काही आठवत नव्हतं. शेजारचं घर ओसाड वाटत होतं. फुटलेल्या खिडक्या, सुकलेले गवत. माझ्या ग्राहकाने मिस रामोना यांनी मला काही विचित्र ईमेल्स पाठवले होते. दरवाजा उघडा आहे. टेबलवर पैसे ठेवले आहेत. जेवण करून घ्या. तिची लॉन कापताना मला 10 फुटांची एक कुंपण दिसलं. अचानक मला एक आठवण झाली. लांब काळे केस लाकडी कुंपणावरून खाली लटकलेले होते. धुरकट पांढरे डोळे माझ्याकडे पाहत होते. फक्त माझ्याकडे. मी काम संपवलं आणि पैशांसाठी आत गेलो. तिने $400 ठेवले होते. खूप जास्त पैसे. आणि एक सँडविच. ब्रेडच्या आत कच्चं लाल मांस होतं आणि एकच विचित्रपणे लांब असलेला काळा केस. मग आठवणी परत आल्या. मला ती भूक आठवली. ते उवा. ते जखमांचे निळे डाग. माझी आई एक भयानक स्वप्न होती. पण तिथे एक हात होता. एक महाकाय, पण प्रेमळ हात ज्याने मला जेवण दिलं आणि मला अंधारापासून वाचवलं. मला तो दिवस आठवला जेव्हा माझी आई पूर्णपणे वेडी झाली होती. ती माझ्यावर ओरडत होती, मला शिव्या देत होती. मग कशाने तरी तिला पकडलं. कशाने तरी तिला उचलून आकाशात नेलं. एक कानठळा बसवणारा आवाज आला आणि मग शांतता पसरली. त्या प्राण्याने मला इजा केली नाही. तिने मला उबदारपणे आपल्या कुशीत घेतलं. मी शेवटच्या वेळी रामोनाच्या घरी गेलो. मला ती मिळाली. एक राखाडी सडपातळ स्त्री जिचे तोंड मोठे होते पण डोळे प्रेमळ होते. ती राक्षस नव्हती. ती माझी रक्षक होती. मी जिवंत राहावं म्हणून तिने माझ्या आयुष्यातील खऱ्या राक्षसाला कायमचं दूर केलं. तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तिची काळजी घेतली. आजही मी तिची लॉन कापतो. कारण काही राक्षस प्रत्यक्षात संत असतात.